उपवासाला सारखा साबुदाणा खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही वरईचा भात नक्की करू शकता, तो पण मोकळा, चिकट न होता. बघू शकता अशा पद्धतीने सुटसुटीत आणि मोकळा वरईचा भात होतो. पचायलाही हलका असतो. तर एका पॅनमध्ये आपण शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊ आणि ते एका ताटात साईडला काढून घेऊ. त्यानंतर पॅनमध्ये वरई भाजून घेऊ. वरई एकसारखी भाजत राहायची आहे. तिचा कलर बदलेल तोपर्यंत आपण तिला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच बघू शकता आता वरई चांगली पद्धतीने भाजून झालेली आहे. तिला पण आपण साईडला काढून घेऊ. पॅनमध्ये तेल घालून फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी पाव चमचे जिरे, एक छोटासा बटाटा आपण घालून घेतलेला आहे, व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे. तर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण त्यात आता 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. त्याला चांगली उकळी येईल त्यानंतर आपल्याला वरईचा भात घालायचा आहे. तर आपण रेसिपी कुठून बघता आहात हे पण नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ती. अशाच नवीन रेसिपी बघत राहा. तर आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. उकळी आली की त्यात आपण वरई घालून घेऊ. वरई शिजते तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊया. तर वरईला एकसारखं चाळून आपण त्यावर झाकण ठेवूया. वरईसाठी आपण मिरच्या दळलेल्या होत्या त्यातच आपण 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत आणि त्याला पाणी घालून एकसारखं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. बघू शकता अजून जाड आहे. थोडंसं पाणी घालूया आणि बारीक असं अजून एकदा फिरवून घेऊ. बघू शकता असं स्मूथ असं दळून घेतलेलं आहे. तर आता एका पॅनमध्ये फोडणी देऊन घेऊया. 2 चमचे तेल, पाव चमचा जिरे घालून घेऊ आणि एक छोटासा बटाटा टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झालं की त्यात थोडीशी कोथिंबीर घालून आपण पाणी घालून घेणार आहोत. दळलेलं बॅटर होतं तेच आपण त्यात टाकणार आहोत. शेंगदाणे दळले होते त्यातच हिरवी मिरचीचा ठेचा होता म्हणून आपण फोडणीमध्ये हिरवी मिरची घालणार नाही आहोत. आणि आपण आता यात पाणी घालून फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं चाळत राहायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालून घेऊ आणि एकसारखं चाळत राहायचं आहे. अधूनमधून झाकण न ठेवता एकसारखं चाळून घ्यायचं आहे. बघू शकता उकळी आलेली आहे आणि अजून पातळ आहे. त्यासाठी अजून आपल्याला दाटसरपणा येईल तोपर्यंत चाळत राहायचं आहे. छान अशी उकळी आलेली आहे. तर आता जरा दाटसरपणा पण आलेला आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे. धन्यवाद.